नमस्कार. उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. आज आपण मस्त झणझणीत असा चिलापी माशाचा रस्सा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे टाकून भाजून घेतलेलं आहे. आता त्यामध्येच अर्धी वाटी वाळलेलं खोबरं टाकायचं आणि ते देखील चांगलं भाजून घ्यायचं. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. त्यामध्ये टाकूयात 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या आणि थोडीशी चिंच टाकायची. आता हे आपण पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहोत. तर इथं मी माशाला थोडीशी हळद आणि मीठ लावून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे. कारण हे मासे मी रश्श्यामध्ये थोडेसे तळून टाकणार आहे. तर तुम्ही तसेच वापरले तरी देखील चालतील. इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे. लाल मिरच्यांनी तुम्ही बघू शकता मस्त असा लाल कलर वाटणाला आलेला आहे. आता आपण मासे जे ठेवले होते ते तळून घेणार आहोत. तर पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि 2 मिनिटासाठी हे मासे आपण फ्राय करून घेणार आहोत. तर इथे व्हिडिओ चालू करायला राहून गेला, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला मासे टाकताना दिसला नाही. आता आपण हे मासे काढून रस्सा बनवायला घेऊयात. तर पातेल्यामध्ये मी इथं 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि घरचा लाल मसाला. आता यामध्ये आपण बनवलेलं वाटण सगळं टाकायचं आणि तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये टाकूयात एक अर्धा चमचा गरम मसाला आणि परत एकदा व्यवस्थित परतून यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं. तर तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. आता वरून टाकूयात चवीनुसार मीठ आणि आता या रश्श्याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. उकळी आल्यानंतर आपण जे मासे फ्राय करून घेतले होते ते यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आणि फक्त परत एकदा एक उकळी काढायची. जास्त मासे शिजवायचे नाहीत, कारण आधी देखील आपण हे मासे 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेतले होते. वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला चिलापीचा रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाच किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.